आज म्हटलं सकाळी सकाळी वर्कआउट नको करायला, संध्याकाळून करता येईल, पण तोही झाला नाही. तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा 11वा दिवस. तर सकाळी सकाळी गरम पाणी आणि लिंबू घेतलं, त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे करून कालची पूजा उचलली. त्यानंतर मग जेवण तयार करायला घेतलं. तर आज मी रायता बनवते, म्हणजे कोशिंबीर पण म्हणू शकतो, पण मी यामध्ये टोमॅटो वगैरे नाही वापरत, मला नाही आवडत त्यामुळे. तर सगळ्यात अगोदर मी काकडी किसून घेतली, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, त्यानंतर त्यामध्ये दही घातलं, अर्धी वाटी 1 वाटी, आपल्याला जेवढं वाटेल तेवढं, म्हणजे जशा प्रमाणात आपल्याला आवडतं तशा प्रमाणात आपण टाकू शकतो. त्यानंतर कोथिंबीर घातली आणि त्यानंतर ओबडधोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातला. आणि याने ना खरंच ह्या रायत्याला इतका भारी टेस्ट येते ना ओबडधोबड शेंगदाण्यामुळे. त्यानंतर मीठ घातलं आणि त्यानंतर मग तुपामध्ये जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी तयार केली आणि ती घातली या सगळ्या रायत्यामध्ये. आणि हा रायता मी 2 जणांसाठी बनवते, म्हणजे माझ्यासाठी आणि आहोंसाठी, त्यामुळे एवढ्या प्रमाणात बनवला आहे. एकट्यासाठी बनवायचं असेल तर ह्याच्यापेक्षा हाफ प्रमाण घेतलं तरी चालेल. त्यानंतर मग ते सगळं मिक्स करून घेतलं आणि मस्त एकजीव झाल्यानंतर ना इतकं छान लागतो ना हा, म्हणजे तुम्ही जर कधी खाल्ला नसेल ना हा रायता तर नक्की एकदा बनवून करून खा, खूप छान लागतो. त्यानंतर मग जेवण घेतलं. तर कालच्या 2 चपात्या उरलेल्या होत्या, तर त्या 2 चपात्यांचे मी तुकडे बनवले आणि मग आहोंनी मी दोघांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर 1 तासाने ग्रीन टी घेतली आणि त्यानंतर मग कपाट आवरायला घेतलं आणि मग त्यामध्ये मला काही वस्तू सापडल्या. मग मी त्यापासून हे DIY मंगळसूत्र बनवलं आहे. तर टाकाऊपासून टिकाऊ बनवलं आहे. तर कसं बनवलं हे पाहायचं असेल तर ह्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकताय. तर खूप सुंदर हे मंगळसूत्र माझं रेडी झालं. त्यानंतर मग हा सगळा कपाटातला पसारा आवरायला घेतला होता. तर एवढा सारा पसारा होता, तर ते सगळं मी आवरलं. तर आज आहो गेलेले होते बाहेर, म्हणून मग मला टाईम पण होता, तर म्हटलं चला आवरूया. आणि हा एवढा मोठा पसारा त्या एवढ्याशा जागेत होता, तर ते सगळं आवरून घेतलं आणि झोपायच्या आधी 1 ग्रीन टी घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस.